वाढदिवसाच्याच दिवशी मारहाण झाली आणि याचाच व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। याचाच राग मनात धरून प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अतिशय मोठी धक्कादायक बातमी आता समोर आली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या 8 आरोपी लोकांनी संतोष देशमुख यांची हत्या का आणि कशी केली हे सर्व माहिती सांगितली। सरपंचाच्या हत्येचा खरा मास्टरमाइंड कोण आहे, आता या सर्व घटनेचा उलगडा झालाय। सर्वात अगोदर 9 डिसेंबरला केज मांजरसुंबा हायवेवरून सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण केलं। त्यानंतर त्यांची मारहाण करून निर्गुणपणे हत्या केली। त्यानंतर रात्री 10:30 वाजता दैठाणा येथे त्यांचा मृतदेह सापडला। 9 डिसेंबरला सरपंचाची हत्या जरी झाली असली तर त्या घटनेचं खरं कारण 6 डिसेंबरला घडलं होतं। गावामध्ये अवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या ठिकाणी सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे काही तरुणांबरोबर आले होते आणि त्या ऑफिसमधील अधिकाऱ्यांबरोबर दमदाटी करत होते। त्यावेळेस तिथे सिक्युरिटी गार्ड असलेले अशोक सोनवणे हे मध्यस्थी पडले। त्यामुळे सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांनी अशोक सोनवण्याला मारहाण केली। जेव्हा ही घटना सरपंच संतोष देशमुख यांना माहिती झाली तेव्हा ते लगेचच घटनास्थळी आले होते। त्यांनी प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि कृष्ण आंधळे यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु वाद मिटण्याऐवजी या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं। त्या हाणामारीचा व्हिडिओ काही वेळांनी सोशल मीडियावरती अपलोड झाला। पण याच गोष्टीचा राग सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांच्या डोक्यामध्ये होता। मुख्य म्हणजे 6 डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांच्या गावातील लोकांनी सुदर्शन घुले, प्रतीक घुले यांना मारहाण केली। तोच व्हिडिओ 6 डिसेंबरला व्हायरल झाला आणि त्याच दिवशी प्रतीक घुलेचा वाढदिवस होता। आपल्याला मारहाण झाली आणि ती लोकांनी पाहिली याचा राग प्रतीक घुले आणि सुदर्शन घुले या दोघांच्या मनात होता आणि त्यामधूनच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। 9 डिसेंबरला संतोष देशमुख आपले मामे भाऊ शिवराज देशमुख यांच्याबरोबर केजमधून मसाजोगकडे येत होते। त्या दिवशी सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रत्येक लोकेशनची माहिती मसाजोग गावातील सिद्धार्थ सोनवणे हाच आरोपींना देत होता। त्यानंतर दुपारी 3च्या दरम्यान मांजरसुंबा हायवेवरती संतोष देशमुख यांची गाडी सुदर्शन घुलेच्या काळ्या स्कॉर्पिओनी अडवली आणि तिथूनच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं। विशेष म्हणजे सुदर्शन घुलेच्या स्कॉर्पिओच्या पाठीमागे जयराम चाटे याची स्विफ्ट गाडी होती। वाढदिवसाच्या दिवशी आपला अपमान झाला आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून अपहरण केल्यानंतर प्रतीक घुलेने अगोदर सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करायला सुरुवात केली। त्याच वेळेस बरोबर असलेले सुधीर सांगळे, कृष्ण आंधळे, जयराम चाटे यांनी देखील सरपंचाला मारहाण करायला सुरुवात केली। आमच्या मारहाणीचा व्हिडिओ कोणाच्या सांगण्यावरून तू सोशल मीडियावरती अपलोड केलाय असं म्हणत सर्वजण सरपंचाला जबर मारहाण करू लागले। सरपंचाला मारण्यासाठी जवळजवळ 9 हत्याराचा वापर करण्यात आला। त्यामध्ये गॅस पाईप, क्लच वायर, लायटर, तलवारीसारखे शस्त्र, लोखंडी फायडर अशा अनेक प्रकारचे हत्यारे वापरण्यात आले। विशेष म्हणजे जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करत होते तेव्हा त्यामधील जयराम चाटे यांनी व्हॉट्सअपवरील मोकारपंथी या ग्रुपवरती व्हिडिओ कॉल केला होता। ज्यांनी आमचा अपमान केला त्या सरपंचाला आम्ही कशी मारहाण करतोय हे व्हॉट्सअपच्या मोकारपंथी ग्रुपवरती दाखवण्यात आलं। त्यावेळेस 5 ते 7 लोकांनी संतोष देशमुख यांना मारहाण होताना पाहिलं होतं। विशेष म्हणजे जे लोक मारहाण करत होते त्यामधील 4 ते 5 जण 19 ते 18 वयाचे होते असं सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांनी पोलिसांना माहिती दिली। जेव्हा संतोष देशमुख यांना हे आरोपी मारहाण करत होते ते एन्जॉय करत होते असं खुद्द आरोपींनी पोलिसांना माहिती दिली आहे। जबर मारहाण करून देखील सरपंचाचा जीव गेला नाही म्हणून या लोकांनी त्यांच्या अंगावरती उड्या मारल्या। तेव्हा त्यांच्या शरीरामधील अनेक बडगड्या तुटल्या होत्या, तसंच शरीरामध्ये रक्तही जमा झालं होतं आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। पण या घटनेचा विशेष म्हणजे जसं आपण अगोदरपासून सांगत होतो वाल्मिक कराड, विष्णू चाटे या घटनेतून निर्दोष मुक्त होतील आणि त्याचप्रमाणे झालं। जर आपण आपले पहिले व्हिडिओ पाहिले नसेल तर एकदा पहा। त्यामध्ये आपण अगोदरच सांगितलं होतं प्रतीक घुले, सुदर्शन घुले हेच या घटनेचे मास्टरमाइंड ठरतील आणि त्यांनाच मास्टरमाइंड केलं जाईल जेणेकरून दुसरं कोणीही यामध्ये अडकणार नाही अशीच कबुली या आरोपींनी दिली आहे। आता जर आरोपींनी कबुली दिली आहे यापुढे काही होणार नाही। हे सर्व गुन्हे प्रतीक घुले, सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे, जयराम चाटे आणि सिद्धार्थ सोनवणे, सुधीर सांगळे यांच्यावरती लावण्यात येतील। म्हणजे क्लिअरपणे विष्णू चाटे, वाल्मिक कराड
यांचा या घटनेमध्ये काही हात नव्हता असंच सिद्ध होणार आहे। अगदी नियोजन करून आणि प्लॅन करून अगोदर सर्व पुरावे मिटवण्यात आले आणि त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात केली, जेणेकरून मुख्य आरोपी कोण आहे हे सापडणार नाही। आता हेच सिद्ध होतंय, मुख्य आरोपी म्हणजे सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले हेच खरे मास्टरमाइंड। मित्रांनो, खरं सांगा, या घटनेचा मास्टरमाइंड प्रत्येकाला माहिती आहे, पण पुरावा नसल्यामुळे किंवा पुरावा मिटवल्यामुळे ते व्यक्ती कधीही आरोपी म्हणून सिद्ध होणार नाही, हे आता सत्य झालंय।